आत्मलेखनपर काव्य हेच खरं काव्य आहे, हे आधुनिक साहित्यविषयक विचारसरणीने आधुनिक कवितेच्या कालखंडामध्ये मान्य केलेलं होतं. आणि या लेखनामध्ये कवीचा आत्मा साक्षी असेल ते असत्य होऊ शकत नाही. म्हणजे आधुनिक कवितेमध्ये वास्तव हे मूल्य अत्यंत महत्त्वाचं समजलं गेलेलं आहे. आणि जुन्या कवितेत संत काव्यासारखे इतर काही अपवाद आपण जर बाजूला ठेवले तर वास्तवाला फारसं स्थान या कालखंडामधल्या अनेक कवींनी दिलेलं दिसून येत नाही. आणि या पार्श्वभूमीवर आधुनिक कविता आधीच्या कवितेपेक्षा वेगळी आणि सरस आपल्याला पाहायला मिळते. आधुनिक कवितेच्या संदर्भात बोलत असताना त्या कवितेच्या अंतरंगात बदल कवींनी केलेला आहे. आणि म्हणून तिचं भावगीतात्मक स्फुट स्वरूप कवीने आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी अभिव्यक्त केलेलं आहे. कवितेत मानवी भावना इथे महत्त्वाची असून पूर्वीच्या कवितेपेक्षा ती विस्ताराच्या दृष्टीने जरी लहान असली तरी त्यामध्ये भावनेची सूक्ष्मता, तरलता, लवचिकता आल्यामुळे ती कविता वर्णनात्मक म्हणजे गद्यप्राय जरी निर्माण या ठिकाणी झाली नसली तरी जुनी कविता दीर्घ, कथात्मक आणि पसरट अशी आपल्याला वाटायला लागते किंवा दिसून येते. नव्या कवितेचा लौकिक म्हणजे जगणे आणि जगत असताना प्रत्यक्ष भोवतीचं वास्तव चित्रण सामाजिक व समकालीन विचारांना या ठिकाणी प्राप्त झालेलं लक्षात येते. ही नव्या व जुन्या दृष्टिकोनातील भिन्नता आपल्याला सांगता येते. म्हणजेच आधुनिक कवी जे माहीत नाही, जे पाहिले नाही, जे अनुभवले नाही त्याविषयी न बोलता स्वतःविषयी, आपल्या समाजाविषयी, भोवतीच्या वास्तवाविषयी बोलताना दिसून येतात. आणि ही आधुनिक कवीची भिन्नता आपल्याला या आधुनिक कवितेमध्ये सांगता येते. आधुनिक कवीच्या दृष्टीतील एकंदर आणि महत्त्वाचं बोलायचं झालं तर त्यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम भिन्न आपल्याला दिसून येतो. नव्या कवींनी पारंपरिक मूल्यांना नकार देऊन आधुनिक मूल्यांचा म्हणजे समतेचा स्वीकार या ठिकाणी केला. आणि जुन्या विचारांनी स्त्रीला जे नेहमी दुय्यम स्थान दिल्या गेल्या जात होतं, ती एक उपभोगाची वस्तू म्हणून मांडल्या गेली जात होती. त्यामुळे तिच्या शरीराचं सूक्ष्मदर्शन कामभावनेतून कवितेमध्ये जे करण्यात आलेलं होतं ते नवकवितेमध्ये आपल्याला तशा पद्धतीने दिसून येत नाही. तर स्त्रीच्या शरीर वर्णनाच्या ऐवजी तिच्या मनाच्या घुसमटीचं वर्णन कवीने केलेलं आहे. स्त्री उपभोगाची वस्तू नसून तिला मन आहे, भावना आहे, विचार आहेत हे आधुनिक कवींनी मांडलं. आणि शृंगाराऐवजी आंतरिक भावनेस म्हणजे मनातल्या प्रेमास या ठिकाणी महत्त्व प्राप्त करून दिलं. प्रेमामध्ये अपराधीपणाची भावना न ठेवता म्हणजे या भावनेचा संकोच न करता या भावनेत एक प्रकारचा मोकळेपणा आला. आणि हे एकदम या कवितेमध्ये नवीन असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व पाश्चात्य साहित्याच्या वाचनातून कवी मनाने स्वीकारलं आणि ते आपल्या कवितेमध्ये मांडलं. त्यांचा पहिला आविष्कार आधुनिक कवितेमध्ये उमटला. स्त्री पुरुष समानता हा नवा विचार आधुनिक कवींनी स्वीकारलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नवी किंवा आधुनिक मराठी कविता म्हणजे परिवर्तनाची कविता, नव्या पुरोगामी समतेची मांडणी करणारी कविता असं आपल्याला जर लक्षात आलं असेल तर ही कविता या मूल्याची मांडणीच करीत नाही तर मागणी करणारी कविता आहे असं आपल्याला ठामपणे इथे सांगता येतं. आणि त्यामुळेच ही कविता बंड करते. म्हणजे आधुनिक कवींनी हा विचार पूर्णपणे आत्मसात केलेला आपल्या लक्षात येतो. आणि त्यासाठी देवाच्या, धर्माच्या, समाजाच्या, व्यवस्थेच्या सर्वाच्या विरोधात ही कविता निकराने उभी टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. समाज परिवर्तन हे नव्या कवितेचं उद्दिष्ट असतं. आणि म्हणूनच केशवसूत आपल्या कवितेमध्ये म्हणतात, ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक पंथाचा, तेच प्रतीत की जे आखडती प्रदेश साकल्याचा. ही समानता कवीला हवी आहे. मी ब्राह्मण नाही किंवा मी हिंदूही नाही, तर मी एक माणूस आहे आणि माणूस हा माझा पंथ आहे असं केशवसूतांनी म्हटल्यामुळे आधुनिक कवितेचे प्रवर्तक त्यांना म्हटल्या गेलेलं आहे. आधुनिक कविता ही माणसाच्या अभ्युदयाची कविता आहे. आणि म्हणूनच इथे विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट कवींनी आपल्या कवितेमध्ये हाताळलेलं आहे. जुनी कविता प्रामुख्याने देवाभोवतीच फिरत होती आणि ती एक भक्तीचं साधन बनलेली होती. मध्ययुगीन कवींनी ते मोठ्या मनाने ॲक्सेप्ट केलेलं होतं, मांडलेलं होतं. परंतु आधुनिक कवितेत अध्यात्मपर, भक्तिभर विचारांना मुळीच स्थान दिलं गेलं नाही.
तिला एक सुंदर करण्याचा ध्यास इथे लागला आणि त्यासाठी विचार, विवेक, दृष्टिकोन या सगळ्यांची गरज या कवितेमध्ये दिसून आली आणि त्यातून ही कविता पुढे निर्माण झाली. आधुनिक कवींनी सृष्टीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन स्वीकारला आणि या कवितेमध्ये सृष्टी हा या कवितेचा आवडीचा विषय झाला. सृष्टीतील विविध वस्तूंवर सुट्या सुट्या कविता प्रथम आधुनिक कवितेमध्ये लिहिल्या गेल्या आणि सृष्टीतील अशी सुटी वस्तू कवितेचा विषय होऊ शकते हे सर्व कवींनी दाखवून दिले. उदाहरणार्थ केशवसुतांच्या कवितेचं अवलोकन करत असताना फुलपाखरू, भ्रमर, पुष्पाप्रत अशा कविता आपल्याला सांगता येतात. अशा लहान वस्तूंना आपल्या कवितेचा विषय कवींनी केलं आणि या वस्तूमध्ये काहीतरी नवा आशय सांगण्याची शक्ती आहे हे केशवसुतांनी सर्वप्रथम समजावून सांगितलं. सृष्टीतील काही गूढ अनुभव तिच्याकडे पाहताना कवीला आला आणि निरागस म्हणजे बालसुलभ वृत्तीने याकडे ते पाहू लागले आणि तो अनुभव घेता घेता त्यातून त्यांची झपुर्झा नावाची गुढगम्य कविता निर्माण झाली. हा आंतरिक बदल, बाह्य बदल नव्या कवितेमध्ये रचनेच्या दृष्टीने आपल्याला दिसून येतो आणि जुन्या रचनेपेक्षा आपले अनुभव कशा रीतीने सांगता येतील, कशा रीतीने अभिव्यक्त करता येतील कवितेच्या रचनेत हा पायंडा या कवींनी पाडला. ही कविता पूर्वीच्या कवितेपेक्षा जरी लहान असली, कथानक व वर्णन याला महत्त्व न दिल्यामुळे या कवितेचा जरी आकार लहान झाला तरी मानवी भावनेच्या आविष्कारामुळे ती सूक्ष्म व तरल बनलेली आपल्या लक्षात येते. ही कविता मात्रावृत्तामध्ये असून ती काही वेळेला सुनीत रचना, विलापिका, उपहास काव्य, शिशुगीत अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आधुनिक कवितेच्या प्रारंभ काळी हा बाह्य रचनेतील बदल आपल्याला सांगता येतो आणि त्यानंतर पुढे येते नवकविता.